पण आम्ही उमेदवारी कुणाला दिली? एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पत्नीला दिली. तुम्हाला माहित आहे यांचे वडील काय करत होते? नवीन पिढीला माहित नसेल पण जुन्या पिढीला माहित आहे. पूर्वी या गावामध्ये पकाली असायच्या. पकाल म्हणजे काय तर म्हैस किंवा रेड्यावरती चामड्याची बॅग असायची आणि त्यात पाणी असायचं आणि तुमच्या माझ्या घरचे संडास साफ केल्यानंतर ते पाणी माराय करता म्हणून लोक कामावर असायचे, पकाल चालवायचे. श्यामलतेचे वडील, तात्याचे वडील ते पकालीचं काम करायचे. तात्याने श्यामलताईंनी मिरच्या विकायचा बाजारात जाऊन काम केलेला. आजही लक्ष्मण त्याचा भाऊ बाजारामध्ये मिरच्या विकतो. आज सुद्धा म्हणजे अशा परिस्थितीमधनं ही मंडळी पुढे आली, कर्तृत्वाने मोठी झाली. 90 सालापासून काम करतायत, 30-35 वर्ष समाजामध्ये. कधी कोणाला आरे म्हणण्याचं काम त्यांनी केलेलं नाही, उलट संरक्षण देण्याचं काम केलं लोकाला. आणि आज तुम्ही या लोकांचे काय म्हणताय? शिक्षण कुठं आहे, यांची जात कुठली? का तुमचं मत मागताना तुम्हाला यांची जात चालली? आता ह्यानं मत देताना तुम्हाला जात आडवी ती का? जाहीर सवाल आहे माझा लोकांना. तुम्हाला काम करायलाही चालतात. तुमच्याकरता राबले सगळे, रानगट असेल, गुरुदास असेल, ही सगळी मंडळी तुम्हाला नगराध्यक्ष कराय करतात. 5 वर्ष फ्री हँड होता. काय भाषा आहे त्यांची म्हणली? आमचा हात दगडाखाली होता. कोणाचा दगड? तर सगळं जर पोलखोल करायची म्हणली ना तर गाव सोडून जावं लागेल. हात दगडाखाली नव्हता, तुमच्या डोक्यावर मालकाचा हात होता, मोठ्या मालकाचा. तर मोठ्या मालकाचा हात नसता तर तुम्हाला कळलं असतं काय असतंय ते. ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळे आहेत, लक्षात ठेवा. मी रोज ऐकतोय कोणाला तरी दम दिला जातोय. फिरायचं नाही, मत मागायचं नाही. मी आज तुम्हाला सांगतो, याद राखा सगळ्याला. आता इथं DSP IPS आणलाय, IPS पंढरपूर शहरामध्ये. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये इथे मी SP आणून बसवणार आहे. गोरगरीब सामान्य माणसाला जर कुठं केसाला धक्का लागत असेल तरी शासन त्या माणसाला सोडणार नाही, लक्षात ठेवा.